देवेंद्र कोठेंवर गुन्हा दाखल करा, फडतरे यांची मागणी। मागील काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी मुस्लिम समाजाबद्दल एका सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। दक्षिण सोलापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष सचिन फडतरे यांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध केलाय। माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्यावर मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची पोलीस प्रशासनाला विनंतीवजा मागणी त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली आहे। नमस्कार, वालेकुम सलाम। मी सचिन घनश्याम फडतरे, वंचित बहुजन आघाडी दक्षिण सोलापूर तालुका माजी अध्यक्ष। परवाच आपल्या सोलापूरचे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी आपल्या मुस्लिम समाजाबद्दल जो आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्या विधानाचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो। मला एवढंच सांगायचं आहे की सोलापूरमध्ये जे आपलं नई जिंदगी या ठिकाणी जे मुस्लिम समाज राहतात त्या मुस्लिम समाजाला बांगलादेशी मुस्लिम राहतात असं जे उद्देशून त्याने बोललेलं आहे त्यांच्या उद्गाराचा मी पहिल्यांदा द्वेष करतो आणि त्यांना एवढं सांगू इच्छितो, त्यांना जर अक्कल असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं की जो मुस्लिम समाज आहे तो भारतात राहतो त्यामागचं कारण असंच की ते भारतीय राज्यघटनेनुसार भारतात राहतात, त्यांना भारताचं नागरिकत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत प्रदान झालेला आहे, त्याचा ते फायदा घेऊन तिथे राहतात। पण मुस्लिम समाज आत्तापर्यंत कधीच पाकिस्तानी इस्लाम जो आहे त्याचा प्रचार करत नाही किंवा त्यांच्या बाजूने कधीच तो विचार करून बोलत नाही। ते बोलतात फक्त भारतीय संविधानानुसार आणि भारतीय संविधानानुसारच राहतात। तर मी पोलीस प्रशासनाला एवढी विनंती करू इच्छितो आपल्या मीडियाच्या माध्यमातून की त्या हरामखोर देवेंद्र कोठेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे, एवढी माझी विनंती आहे।